नागपुर में एक बार फिर आदिवासी विद्यार्थियों का आंदोलन शुरू हो गया है। आदिवासी अपर आयुक्त कार्यालय के सामने विद्यार्थियों ने धरना आंदोलन शुरू करते हुए डीबीटी समेत अपनी विभिन्न लंबित मांगों को तत्काल पूरा करने की मांग की। विद्यार्थियों का कहना है कि जब तक उनकी मांगों पर सरकार और प्रशासन की ओर से ठोस फैसला नहीं लिया जाता तब तक उनका आंदोलन जारी रहेगा। जवळपास आम्ही आपापल्या प्रकल्प स्तरावर 10 दिवसापासून आंदोलन करत होतो, परंतु आमच्यासोबत कोणताही वरिष्ठांनी सकारात्मक समन्वय साधलेला नाही। ज्या दिवशी इथल्या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन स्थगित केलं त्यानंतर इतर विद्यार्थ्यांना यांनी म्हटलं की नागपूरचं आंदोलन स्थगित झालेलं आहे, तुम्हीही मागे घ्या। परंतु इथल्या विद्यार्थ्यांच्या काय मागण्या होत्या, इथल्या विद्यार्थ्यांची आमचं कुठलंही समन्वय नव्हतं, दूरदूरपर्यंत आमचा संबंध नव्हता। परंतु प्रकल्प स्तरावर जेव्हा आम्ही पहिल्या दिवशी निवेदन दिलं त्या लोकांनी वरिष्ठांना आणि इथल्या शासनाला कळवणं गरजेचं होतं। आमचा मुद्दा हा फक्त आजच्या परिस्थितीमध्ये जीआरचाच नाही तर असंघटित विद्यार्थ्यांचा आहे, जे आश्रमशाळेमध्ये शिकतात। जे 2 वर्षामध्ये जो आकडा समोर आलेला आहे हा अतिशय दुर्दैवी आहे, अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे। जप्तलाईचा एक विषय आहे, 12,500 पदभरती असो, बिंदू नामावलीचा विषय असो की डीबीटीचा विषय असो, अशा असंख्य मागण्यांना घेऊन आज आम्ही प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आंदोलन उभं केलेलं आहे। आणि जोपर्यंत इतर जिल्ह्यातील विद्यार्थी प्रतिनिधींशी समन्वय होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही कायम ठेवू।